विधानभवनाच्या पायऱ्यांवरती सत्ताधाऱ्यांकडून घोषणाबाजी, सत्ताधाऱ्यांकडून उद्धव ठाकरेंच्या आव्हानाची खिल्ली. शिक्षण धोरण समिती मी स्थापन केली, कम ऑन किल मी, अशा घोषणा. विधानभवनाच्या पायऱ्यांवरती विरोधकांकडून टाळ वाजवत घोषणाबाजी. सरकारने जीआर मागे घेतल्याचा विरोधकांकडून विजय साजरा. मी मराठी, अभिमान मराठी भाषेचा फलक हातात घेऊन घोषणाबाजी. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी माजी मंत्री संजय बनसोडेंना मी मराठी आशयाची टोपी घातली. जीआर रद्द झाल्यानंतर विरोधकांकडून आनंदोत्सव. सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर वारकरी पोशाखामध्ये विधानभवनामध्ये हातात विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घेऊन टाळ वाजवत विधानभवनात आले. मुंबईत आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू. मात्र अधिवेशनाच्या ओळखपत्रांवरनं अशोक स्तंभ नसल्यामुळे विरोधकांची सत्ताधाऱ्यांवरती टीका. पावसाळी अधिवेशनही विरोधी पक्ष नेत्याविनाच होण्याची शक्यता. निवडीचा प्रस्ताव अजूनही विधानसभा अध्यक्षांच्या विचाराधीन. या अधिवेशनामध्ये तरी विरोधी पक्षनेत्यांची निवड होणार का, याकडे लक्ष असेल. मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली विधानसभा अध्यक्षांची भेट. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांकडून अध्यक्षांचं स्वागत. राहुल नार्वेकरांसोबत मुख्यमंत्र्यांची चर्चा. आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवारांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन. महाराष्ट्राची शक्ती जिंकलेली आहे. दोन भाऊ एकत्र येऊ नयेत म्हणून किती प्रयत्न करणार, ही एकजूट 5 तारखेला दिसणार होती. आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. ठाकरे बंधूंच्या मोर्चाला सरकार घाबरलं. रोहित पवारांची प्रतिक्रिया. दोन्ही ठाकरे एकत्र येत असल्यामुळे महायुती घाबरली. रोहित पवारांची टीका. जीआर रद्द करणं सरकारचं अपयश. जयंत पाटलांची टीका. सक्ती नाही तर मग जीआर रद्द करण्याची वेळ कशी आली, जयंत पाटलांचा सवाल. विधानसभा दिवसभरासाठी स्थगित. वित्तमंत्री अजित पवारांनी 57,510 कोटींच्या पुरवणी मागण्या मांडल्या. त्यानंतर शोक प्रस्ताव मांडल्यानंतर आजचं कामकाज संपलं. आमच्या एकत्रित मोर्चाच्या निर्णयाचा सरकारने धसका घेतला. संजय राऊतांची हिंदी भाषेवरील जीआर रद्द करण्याच्या निर्णयावरती प्रतिक्रिया. विरोधकांनी विरोध केला म्हणून हिंदी संदर्भातील निर्णय मागे घेतला असं नाही. सुनील तटकरेंचा विरोधकांना टोला. हिंदीचा जीआर सरकारने रद्द केल्यानंतर नाशिकमध्ये मनसेकडनं जल्लोष. ढोल ताशांच्या गजरात एकमेकांना पेढे भरवत मनसे पदाधिकाऱ्यांकडनं जल्लोष. भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाण आज दुपारी 2 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित असतील. महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांची आज दिल्लीत बैठक होणार आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आणि पक्ष संघटना यासंदर्भात चर्चा होणार. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन. कोल्हापुरामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या शहर समन्वयक हर्षल सुर्वेंचा राजीनामा. जिल्हाप्रमुखपदी निवड झाली नसल्यामुळे खंत व्यक्त केली आणि त्यानंतर निर्णय मान्य नसेल तर निघून जा, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलेलं जिव्हारी लागल्यामुळे निर्णय घेतला. सुर्वेंची प्रतिक्रिया. उत्तर महाराष्ट्रातील 2 माजी आमदार उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार. कुणाल पाटील धुळ्यातील काँग्रेसचे माजी आमदार, अपूर्व हिरे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे माजी आमदार.